हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. माझ्या राजीनाम्यापेक्षा संतोष देशमुखांना न्याय मिळणं महत्त्वाचं, तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. भगवानगडावर नामदेव शास्त्रींसोबत झालेल्या बैठकीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य. गेल्या 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय, मात्र संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा राहिल्याबद्दल कृतज्ञता. विरोधकांच्या आरोपांवरती धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला. भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडनं धनंजय मुंडेंची पाठराखण. तर बीड प्रकरणात मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा नामदेव शास्त्रींचा गंभीर आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 आणि 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार. अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. गरज भासल्यास भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत. सदस्य नोंदणीची वरिष्ठांकडून दखल. सदस्य नोंदणी न करणाऱ्या उमेदवारांना पालिकेत फटका बसण्याची शक्यता. उबाठा शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला. जीबीएसमुळे राज्यात 4 जणांचा बळी. एकाच दिवसात पुणे आणि पिंपरीमध्ये 2घांचा मृत्यू. नागपुरात रस्ता सुशोभीकरणासाठी लावलेल्या 600हून अधिक झाडांची अज्ञातांकडून कत्तल. तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची तर 152 पामच्या झाडांचा समावेश. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बीड कोर्टानं आरोपीला सुनावली कोठडी. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीतल्या व्यक्तीशी जुळला. फेस रेकग्निशन चाचणीत शरीफुलचा चेहरा जुळल्याची माहिती समोर.